संगमनेरचं वातावरण गेल्या वर्षभरात बदललेलं स्पष्ट जाणवत आहे. कधी शांत, प्रगत आणि दोन्ही समाजांना एकत्र घेऊन चालणारं हे शहर आज प्रश्नांच्या कोंडीत अडकताना दिसतंय. धार्मिक ध्रुवीकरण, राजकीय वाद, दडपशाही, अंमली पदार्थांचे वाढते व्यवहार या गोष्टी संगमनेरच्या ओळखीला छेद देतात की काय, अशी चर्चा शहरात सुरू आहे. नमस्कार, आपण पाहत आहात नगर टाइम्स न्यूज. इतिहास पाहिला तर चंद्रशेखर चौक परिसरापासून ते गणपती आणि शिवजयंती मिरवणुकांपर्यंत हिंदुत्ववादी परंपरा कायम. पण शहर कधीच अस्थिर झालं नाही. संगमनेरच्या विकासाला गती मिळवून देण्यात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाची निर्णायक भूमिका मानली जाते. विधानसभा आणि नगर परिषदेचे नेतृत्व एकाच हातात असताना शहराने सहकार, शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय भरारी घेतली आहे. साखर व दुग्ध व्यवसायासोबत स्थानिक उद्योगांना नवी चालना मिळाली, तर थोरातांनी उभारलेली शिक्षण संस्था बाहेरील विद्यार्थ्यांसाठीही संगमनेर आकर्षण केंद्र ठरली. निळवंडे धरणातून सुरू झालेली थेट पाईपलाईन योजना शहराला शुद्ध व मुबलक पाणी पुरवण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरली. याशिवाय चौपदरीकरण, आधुनिक बस स्थानक आणि इंजिनिअरिंग कॉलेज ते बस स्थानक जोडणारा हॅपी हायवे अशा पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे संगमनेरचा विकास प्रवास राज्यात आदर्श म्हणून समोर आला. मग शहरात अशांततेचं वातावरण निर्माण होण्यामागचं कारण नेमकं काय? गेल्या 2 वर्षात संगमनेरची परिस्थिती लक्षणीयरित्या बदलली. धार्मिक आधारावर निर्माण झालेली दरी, अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित प्रकरणे आणि एकूणच शांततेचा भंग झाल्याच्या तक्रारी या सगळ्यांनी नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. लोकांचा प्रश्न, संगमनेरची घडी कोण सावरणार? शांतता, सुव्यवस्था आणि सुसंस्कृतपणासाठी ओळखले जाणारे शहर आता वेगळ्या दिशेने जात असल्याची भावना वाढत आहे. नगरपालिका निवडणुका जवळ येत असताना ही चर्चा शहरात अधिक तापण्याची चिन्ह दिसून येतंय. संगमनेरची घडी नेमकी कोण सावरणार हा प्रश्न आता अधिक ठळकपणे पुढे जातोय. तुमचं मत काय? संगमनेरमध्ये वाढलेल्या अशांततेचं खरं कारण तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.